विराजमान होत आहेत आणि कधी एकदाच ते प्रदक्षिणा सुरू होते याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे. मगाशी मी म्हणालो आणि महाराजांनी आपल्याला, उमेश महाराजांनी सुद्धा सांगितलं की हा जो क्षण आहे तो प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणात एक कालवा कालव करणारा आहे. माऊली संपूर्ण विश्व भरून माऊली राहिलेले जरी असले तरी आता त्या पादुका जेव्हा गाभाऱ्यात गर्भगृहातून बाहेर येतात तेव्हा अंतकरणाची कालवा कालव होते. हे संवेदनशील माणसाचं, संवेदनशील वारकऱ्यांचं, जरी वारकरी हे अद्वैत तत्वज्ञानाचं पालन करत असले तरी सुद्धा त्याच्यानंतर पुन्हा भक्तीमध्ये येण्यासाठी द्वैतातच यावं लागतं आणि त्या द्वैतात येण्यासाठी पुन्हा म्हणजे मोक्षप्राप्ती सुद्धा झुगारून देऊन सर्व वारकरी पुन्हा या भक्तीसाठी पुन्हा अलंकापुरीमध्ये येतात, पुन्हा देहूमध्ये येतात आणि त्याचा आनंद त्या ठिकाणी घेत असतात. सर्व संस्थांचे पदाधिकारी आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार झालेले आहेत, सगळी तयारी झालेली आहे आणि कधी त्या पादुका पालखीमध्ये विराजमान